क्रांतिकारी जय भीम. मी अशोक कांबळे, भीम आर्मी महाराष्ट्र अध्यक्ष. आणि माझ्यासोबत पालघरचे आमचे दिलीप अवसरमल साहेब जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मनसूर साहेब आणि पुण्यातली सर्व भीम आर्मीची टीम आणि ॲडव्होकेट तौसिफ, ॲडव्होकेट क्रांती आणि स्वाती गायकवाड ताई, आम्ही सगळे मिळून आज पुणे येथील बार्टी कार्यालयामध्ये गेलो. बार्टी महासंचालक यांना भेटण्यासाठी आणि त्यांना जाब विचारायचा होता की आजपर्यंत तुम्ही अहवाल का सादर केला नाही आणि अहवाल सादर न करता तुम्ही हरकती का मागवत आहात. कारण आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करणं हे असंवैधानिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे असं आमचं म्हणणं आहे. कारण सुप्रीम कोर्टाला त्याचा कुठलाही अधिकार नव्हता तरी त्यांनी तो निर्णय दिलेला आहे. आणि महाराष्ट्र सरकारने जो काही अहवाल बार्टीच्या माध्यमातून बनवण्यास परवानगी दिली होती तो अहवाल बार्टीने तयार करून महाराष्ट्र सरकारला दिलेला आहे अशी माहिती मिळाली म्हणून आम्ही बार्टीमध्ये गेलो. परंतु बार्टी महासंचालक यांनी सांगितलं की अहवाल आमच्याकडे नाहीये, तो महाराष्ट्र सरकारकडे आहे आणि महाराष्ट्राचे प्रधान सचिव यांना तुम्ही भेटा, ते तुम्हाला देतील. परंतु आम्ही बार्टीला पत्र दिलं आहे की आम्हाला तुम्हीच अहवाल द्या आणि त्याचं लेखी उत्तर द्या आणि लेखी उत्तर उद्यापर्यंत येईल हे आम्हाला अपेक्षित आहे. सकाळी ज्यावेळी स्वाती गायकवाड ताई बार्टीमध्ये गेले असता तिथे महासंचालक आहेत का, ते येणार आहेत का हे पाहणी करण्यासाठी त्यांना पाठवलं असता. महासंचालक आतमध्येच होते. तिथले जे शिपाई आहेत, कर्मचारी आहेत, त्यांनी अशी सूचना केली की या ठिकाणी महासंचालक आज येणार नाहीत, आलेले नाहीत, दुपारी 2च्या नंतर ते येतील. आणि 12 वाजता मग स्वाती गायकवाड ताई यांना आम्ही बोलून घेतल्यानंतर तसेच स्वातीताई गायकवाड तिथून निघाले. त्याच्यानंतर महासंचालक जे मुंडे मॅडम आहेत बार्टी कार्यालयातून बाहेर पडले आणि समाज कल्याण खात्यामध्ये गेले. आता समाज कल्याण खात्यामध्ये काय गेले तर समाज कल्याण खात्याचे आयुक्त तेच आहेत, त्यांना अतिरिक्त पदभार हा बार्टीचा दिला गेलेला आहे. आणि आम्हाला 300 कोटी ह्या बार्टीला मिळतात. तिथे फक्त तुम्हाला 2 किंवा 3 तासासाठी दिवसाला बसणारा आम्हाला महासंचालक नको आहोत, आम्हाला पूर्ण वेळ देणारा महासंचालक हवा आहे. तर मुंडे मॅडम तिला न्याय देऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे आरक्षणामध्ये उपवर्गीकरण हा जो विषय सरकारने घाट घातलेला आहे किंवा हे जर कोणी मुख्य सूत्रधार असेल जे सुनील वारे जे अगोदर महासंचालक होते आणि त्यांनी आरएसएसच्या लोकांना घेऊन आरएसएसच्या लोकांना त्या बार्टीच्या आतमध्ये पदावर बसवून हा सर्व अहवाल तयार केलेला आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि जे काय आरडाओरडा करत आहे ते आरएसएसची गँग आहेत, त्यांच्या गँगमधले ते सदस्य आहेत. त्याच्यामुळे ह्यांना आम्ही दुर्लक्ष करून आम्ही सरकारकडे आमची मागणी आहे की तात्काळ आरक्षणामधील उपवर्गीकरण तुम्ही थांबवावे. आणि आज आम्ही बार्टी कार्यालयामध्ये गेलो होतो. 18 तारखेला आम्ही आता मंत्रालयामध्ये जाणार आहोत, प्रधान सचिवांची भेट घेणार आहोत आणि अहवाल आम्ही मागणी करणार आहोत. कारण अहवाल आम्ही पाहिला नाही तर हरकती नोंदवायच्या कशा, कुठे आम्ही आक्षेप घेणार. त्याच्यामुळे 18 तारखेला आम्ही मंत्रालयामध्ये जाणार आहोत आणि ज्या ज्या बांधवाला मंत्रालयामध्ये यायचं असेल अहवाल मागणी करण्यासाठी ते आमच्या सोबत येऊ शकतात. आणि जोपर्यंत वर्गीकरण आरक्षण हे थांबत नाही किंवा थांबवलं जात नाही तोपर्यंत भीम आर्मी आणि महाराष्ट्रातील प्रत्येक संविधानिक नागरिक, आंबेडकरवादी नागरिक या वर्गीकरणाला विरोध करणार आणि त्याची होळी केल्याशिवाय राहणार नाही. जय भीम, जय भारत.